गेली 2 वर्ष झाले रे. डिग्री फर्स्ट क्लासमध्ये पास झालो, पण नोकरी काय लागत नाही. सकाळी उशिरा उठलो की बाबांचं एक चाल झालं ते, किती वेळ झोपलास रे, कधी कामाचं बघणार आहेस रे. मी किती मेल्स टाकले, किती इंटरव्ह्यू दिले, हे त्यांनी कधीच विचारलं नाही. आणि त्या आईचं तर काय वेगळंच, खायचं झोपायचं, कामाचं काहीच नाही. कधी कधी वाटतं आपण रात्रभर जे जागतोय आपल्या स्वप्नांसाठीच ना, आणि घरच्यांना वाटतंय आपल्याकडे आपली काही स्वप्नच नाहीत. होय रे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम सुरूच आहेत. माझे तर बाबा कोविडमुळे गेले. पी-एफचे पैसे मिळाले, तेवढ्यावर घर चालवलं. आईला बाबांच्या जागी कामाला लावलं. पण नंतर आईलाच पॅरालिसिसचा अटॅक आला. ती आता बेडवरच असते. ट्रीटमेंट करायचं, पण खिशात पैसे नाहीत. एम-आय-डी-सीमध्ये काम करतोय. पण काम असेल तरच पैसे मिळतात. आईच्या डोळ्यात रोज वेदना दिसतात. आणि मनात एकच प्रश्न येतो, काय करू रे आता? 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. सगळं दिलं तिला, वेळ, प्रेम, स्वप्न. ती म्हणायची पण, तूच आहेस माझ्यासाठी. आणि आता आता लग्नाचं म्हटलं तर म्हणते आय एम नॉट रेडी. अरे इतकं प्रेम केलं, इतकी साथ दिली, तरीही शेवटी मी नॉट इनफ ठरलो. कधी कधी वाटतं जेवढं खरं प्रेम केलं ना, तेवढाच मोठा धक्का बसतो शेवटी.